नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या ट्विश आहे चॅनलमध्ये. तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ किती दिवसापासून टाकले नाही, व्हिडिओ बंद केले होते सध्या, कारण की काय सांगू तुम्हाला, आता मला कळतच नाही काय सांगू. म्हणजे आता आपण त्या विषयी नंतर बोलू. तर आज आहे शुक्रवार, मिस्टर गेले कामाला. आता पिऊ, मी आणि आधी आम्ही तिघी मायलेके आहे आणि आम्हाला आज मस्त पराठा बनवायचा आहे, गरमागरम पराठा. तर या तुम्ही पण पराठा खायला मस्त. आमचा पिऊ बघा, पिऊ इकडे बघा, आई पिऊ इकडे बघ, हाय कर बेटा, हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर बेटा. नाही, आमच्या पिऊला आणि आधीला सुट्टी आहे 2-3 दिवस, मस्त आता आराम करणार ते 2-4 दिवस. तर चला मी आज मस्त पराठा बनवणार आहे, या तुम्ही पण पराठा खायला. मिस्टरांना असा डबा नाही दिला मी, कारण की ते ना आज शुक्रवार आहे ना, बिर्याणी खायला जाणार आहे. कारण की ते बोलले की आम्ही मित्र सगळे बिर्याणी खायला जाणार आहे बोलले, म्हणून मी काही डबा नाही दिला. माझा आम्ही तिघी माहिती की मस्त पराठा बनवून घेतो, खाऊन घेतो. चला मग माझं सगळं काम झालं आहे, दाळ झाडून घेऊन सगळं आवडून झालं. आता मस्त पराठा बनवते, खाते बस. दुसरं काहीच काम नाही मला आज दिवसभर, बस आराम करणार. तसं रोज कंटाळा येतो ना, मग एका दिवशी आराम करून घ्यायचा मस्त. त्याच्यामुळे म्हटलं मी आज आरामच करून घेते. आमचा आधी बघा, तो लपतोय बघा, तुम्हाला बघून लपतोय तो. तिथं उभा होता, माझ्याकडे बघत होता, बोलत होता मला. तर मी मोबाईल तिकडे गेला ना, लगेच पडून गेला तो तिकडे घरामध्ये, बेडरूममध्ये. एवढे बदमाश मुलं आहे ना माझे, काय सांगू तुम्हाला, कळतच. चला मग मी आता पराठे बनवून घेते मस्त. इकडे बघा बटाटे टाकले मी उकडायला. मी आता कणिक मळून घेते तोपर्यंत. इथे बघा मी आता हे बेसन आपलं हे पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये, थोडं तेल टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी करून मळून घ्यायचं त्याला. मग थोडं पाणी टाकायचं आणि थोडं मळून घ्यायचं. आपलं पीठ आता मळून झालं मस्त. आता याला 5-10 मिनटं झाकून ठेवते मस्त. तोपर्यंत मी बटाटा आता सोलून घेते. मस्त शिजून झाले बटाटे बघा, एकदम मस्त नरम झाले, मऊ. बाकीचे बटाटे काढून ठेवणार 2-1. गरम आहे, लय गरम आहे. सगळे पोते काढून घेते मी, गरम आहे सध्या. हे बघा आता हे 2 बटाटे उरून ठेवले मी, नंतर आधीला काय पण बनवून दे. 4 सोडले आता. गरम आहे बटाटे. पैसा कामाला मी पराठा आहे ना, मी एकदम साधा सिंपल पराठा बनवते, कारण की मुलं खाता ना. त्याच्यामध्ये कांदे बिंदे त्यांना आवडतच नाही पराठामध्ये, म्हणून मी कांदे काही टाकत नाही आहे. एकदम साधा सिंपल बनवते. तिखट टाकली, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडं तेल. आता हे सगळं मिक्स करून घेणार मस्त, सगळं मिक्स. कारण की ना कांदाशिवाय पराठा चव नाही का पराठाला. कांदा, टमाटा, कोथिंबीर हे टाकलं ना पराठामध्ये, तेव्हाच भारी लागतो पराठा खायला. पण काय मुलांना आवडत नाही ना, त्याच्यासाठी मग असंच बनवते साधा एकदम. ते पोह्यामध्ये कांदासुद्धा खात नाही, पोह्यामध्ये कांदे खात नाही, खिचडीमध्ये कांदे, शेंगदाणे, बटाटे सगळे काढून फेकतात.
काय करू आता. हे बघा आता सगळं मिक्स करून घेते मस्त आणि पराठा करायला घेते. आता पराठा करायला घेते. हे बघा असं थोडसा उंडा घ्यायचा आणि असं मोडून मस्त एकदम आपण जेवढा कणिकचा गोळा घेतला ना तेवढा घ्यायचं भाजी. मी असं करते. पुरणपोळी पण अशीच बनवते मी एकदा. जास्त बारीक पण लाटायचं नाही आणि जास्त जाड पण लाटायचं नाही. मिडियम ठेवायचे पराठे. लाटून झालं बसा. जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही असं लाटलाय बघा. थोडंसं डाळ आता तेल शेकून द्यायचं 2-3 शेतडा. डाळ तापलाय मसा. पराठा टाकते हे बघा मस्त. झाला पराठा आपला. एकदम साधा सिंपल पराठा आहे. तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याला म्हणजे एवढा हे पराठा नाही आहे एकदम साधा सिंपल आहे. मग मुलांसाठी मुले कांदा बिंदा खाते ना त्याच्यासाठी मी असंच बनवते. आणि कांद्यापेक्षा हा पराठा एवढा भारी लागतो ना एवढा सुपर लागतो ना. आपल्याला वाटतं मुलं कांदा टाकून खात नाही पण मी खाऊन बघितला तर एकदा तर एवढा भारी लागत नाही पराठा. मस्त लागायचा बिगर कांद्याचा आणि बिगर याचा. तो पण भारी लागतो कांदा टाकून मी भारी लागतो पण कसं मुलांना असं आवडतं ना पण तो पण मस्त लागतो. हा पण असं माझ्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा एकदा एकदम. हां मी देते पराठा. झालं पराठा देते माझ्या भाऊला आता. हे बघा पराठे बनून झाले मस्त गरमागरम. या तुम्ही पण गरमागरम पराठा खायला. एकच नंबर झाले मस्त. बघा किती मस्त झाले सगळे पराठे एकदम भारी झाले मस्त. जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही एकदम मस्त झालं. चला मग आता आम्ही गरम गरम पराठे खाऊन घेते मस्त मुलांना देते. या तुम्ही पण पराठा खायला.